श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. त्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तुम्ही धैर्य आणि आत्मविश्वास राखायला हवा. व्यापाऱ्यांना या सप्ताहात त्यांच्या धंद्यात वाढ करण्यासाठी अनेक अपॉर्च्युनिटीज मिळतील. तुमच्या कुटुंब, मित्र, नातेवाईकांसोबत तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतात. मुलांसाठी खर्च करावा लागू शकतो. नात्यांमध्ये तुमच्याबाबत आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला सहकार्यही लाभेल. सार्वजनिक कार्यक्रमातही तुम्ही सहभागी व्हाल. या सप्ताहात तुमची तब्येत एकदम ठीक राहील. तुम्हाला आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची मोठी समस्या होणार नाही. तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही योग व ध्यान करावे. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: श्री हनुमंताची पूजा करणे आणि मंगळवारच्या दिवशी लाल वस्त्र गरिबांना दान करणे. वृषभ. हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्ही तुमच्या विरोधकांपासून दूर राहायला हवे. व्यापाऱ्यांसाठी हा सप्ताह अनुकूल असेल. या सप्ताहात तुमच्या कुटुंबासोबत परगावी जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कुरबुर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच नातलगांशी चांगले संबंध राखायला हवेत. समाजात प्रतिष्ठितांशी तुमच्या गाठीभेटी होतील व त्यामुळे तुम्हाला मान सन्मानही मिळेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे. तुमची तब्येत उत्तम असल्यामुळे तुमचे मानसिक बळही उंचावेल. हवामान बदलाच्या वेळी तुम्हाला किरकोळ प्रकारचा त्रास होण्याची शक्यता दिसून येत आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: शुक्रवारच्या दिवशी वस्त्र दान करणे. मिथुन. हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी उत्तम जाणार आहे. तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या आणि कुशलतेच्या बळावर यश मिळवू शकता. तुम्ही कोणत्याही कंपनीत काम करीत असला तरी तुमची प्रगती होत राहणार आहे. व्यावसायिकांना या सप्ताहात उत्तम फायदा होईल. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल. आईकडून प्रेमासोबतच आर्थिक आशीर्वादही तुम्हाला मिळू शकतो. एखाद्या निकटच्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडल्याने तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. या सप्ताहात तुम्हाला अशक्तपणा अथवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: बुधवारच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करणे आणि हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे. कर्क. या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये काही बदलाव होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, पण तुम्ही त्यासाठी तयार असायला हवे. एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत तुम्हाला नोकरी लागू शकते. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत वाद होण्याचे प्रसंग टाळण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही समजूतदारपणे वागायला हवे. यामुळे घरातील अशांतीचे वातावरण दूर होईल. तुम्ही कुटुंबाबाबतची तुमची जबाबदारी
व्यवस्थित पार पाडू शकाल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. बाहेरचे खाणेपिणे टाळावे. नित्यनियमाने योग व ध्यानधारणा करावी. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर जलाभिषेक करणे. सिंह हा सप्ताह तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगला असेल. या सप्ताहात तुम्हाला प्रमोशन किंवा एखादी चांगली नोकरी मिळू शकते. व्यापारी वर्गाला या सप्ताहात कामातून डोकेवर काढण्यास फुरसत मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवायला हवी. तुम्हाला तुमच्या सासूरवाडीकडून आर्थिक मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे जोडीदारासोबत मजेत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. कुटुंबात पूजा अर्चेचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. जर मुलाच्या शिक्षणात अडथळे येत असतील तर ते या सप्ताहात दूर होतील. या सप्ताहात तुम्हाला अंगदुखी व पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्याची तुम्हाला खूप गरज आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे. कन्या या सप्ताहात तुमचे करिअर जरी सामान्य राहणार असले तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. त्यामुळे करिअरमध्ये तुमची प्रगती होईल. भाग्यापेक्षा स्वकष्टाच्या बळावर तुम्ही तुमच्या नोकरीच्या क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्हाला व्यापारातही उत्तम लाभ होईल. या सप्ताहात तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. तुम्ही तुमच्या घरात धार्मिक अनुष्ठान करू शकता. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. सामाजिक जीवनात तुमची व्यस्तता वाढण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. परंतु तरीही बदलते हवामानातील बदलामुळे तुम्हाला मोसमी आजारांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही थंडी वाऱ्यापासून वाचण्याची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय बुधवारच्या दिवशी हिरवे मूग डाळ दान करावीत आणि श्री गणेशाची पूजा करावी. तुळा हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. तुमच्या करिअरसाठी प्रगतीचे संकेत देत आहे. कार्यक्षेत्रात सहकर्मचाऱ्यांशी वाद होण्याची स्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही सावध राहायला हवे. तुम्हाला तुमच्या कष्टाचे उत्तम फळ मिळेल. व्यापाऱ्यांचे परदेशी कंपन्यांशी संबंध जुळतील. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता असेल. मुलांच्या शिक्षण व भवितव्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल, पण मुलांकडून एखादा शुभ समाचार ऐकायला मिळू शकतो. घरात एखादे धार्मिक आयोजनही होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात माता लक्ष्मीची पूजा करावी. वृश्चिक या सप्ताहात तुम्ही अधिक सक्षम होणार आहात. तुमच्यासाठी हा सप्ताह नवीन ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. स्पर्धेमुळे तुम्ही जास्त हुशारीने व तत्परतेने तुमची कामे पार पाडाल. व्यापारी वर्गाला फायदा होईल. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये ताळमेळ राहणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. मित्र व तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून
तुम्हाला हवे तसे सहकार्य लाभणार नाही. एखाद्या नातलगाकडून शुभ समाचारही मिळू शकतो. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय रोज हनुमान चालीसा वाचावी. धनु, या सप्ताहात तुमचे करिअर नवीन उंचीवर पोहोचू शकते. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मनाजोगे फळ प्राप्त होण्याची शक्यता आहे, पण हे तुमच्या कष्टाशिवाय होणार नाही. जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेत भाग घेत असाल तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या सप्ताहात तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. घरात एखादा पाहुणा आल्यामुळे आनंद राहील. कुटुंबियांसोबत मज्जा मस्ती करण्याचा आनंद लाभेल. तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींमध्ये वेळ घालवण्याची आणि मौज मजा करण्याची संधी मिळेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य शुभ संकेत देताना दिसत आहे. तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती उत्तम असेल. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय गुरुवारच्या दिवशी उपवास करणे आणि केळी दान करणे. मकर, हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी स्थैर्य देताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या जोरावर या सप्ताहात यश मिळण्याची अपेक्षा करू शकतात. तुमच्या कमाईत वाढ होईल आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्रात उत्तम फळ मिळेल. तुमच्या कुटुंबात एखाद्या मंगल कार्याची रूपरेषा आखली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे आणि सौख्याचे वातावरण राहील. कुटुंबियांसह दूर फिरायला जाण्याची शक्यता आहे. प्रेमी मंडळीच्या प्रेम जीवनात सुधारणा होताना दिसून येत आहे. या सप्ताहात तुमच्या तब्येतीबाबत संमिश्र स्थिती असणार आहे. तुम्ही मानसिक रूपाने काहीसे अस्वस्थ व तणावात राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे आणि काळे तीळ दान करणे. कुंभ, नोकरदारांसाठी हा सप्ताह अनुकूल असणार आहे. नोकरी व व्यवसायात प्रगतीच्या संधी आहेत. व्यवसायात यश मिळवाल. विद्यार्थ्यांसाठी परिश्रमाने यश मिळवून देणारा हा सप्ताह जाणार आहे. तुम्ही परिश्रमाच्या बळावर कोणत्याही कामात यश मिळवण्यात सक्षम राहाल. या सप्ताहात तुमचे मधाळ वागणे आणि बोलणे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. जोडीदारासोबत तुमचे संबंध मधुर राहतील. तुमच्या मनात आई वडिलांविषयी सेवा भावना राहील. त्यांचा आशीर्वादही तुम्हाला लाभेल. या सप्ताहात तुमचा फिटनेस उत्तम असेल, पण तुम्ही पाणी पिण्याचे प्रमाण वाढवायला हवे. ज्यांना ब्लड प्रेशर, डोळ्यांची जळजळ, पाठदुखी, डोकेदुखी इत्यादी तक्रारी असतील त्यांनी जपायला हवे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिवारच्या दिवशी लोखंड दान करणे आणि शनिदेवाची पूजा करणे. मीन, या सप्ताहात तुम्ही नव्या प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करू शकता, जी भविष्यासाठी लाभदायक ठरेल. तुम्ही तुमच्या कामाबाबत मनात एखादा न्यूनगंड बाळगला असेल तर तो काढून टाका. या सप्ताहात भागीत व्यापार करणाऱ्यांना यश मिळू शकते. या सप्ताहात कौटुंबिक संबंधांमध्ये पूर्वीच्या तुलनेत खूप सुधारणा होणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य लाभू शकते, पण तुम्ही कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ देऊ शकणार नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण तुम्हाला
तब्येती संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. मानसिक शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला योग करायला हवा. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय गुरुवारच्या दिवशी श्री विष्णूची पूजा करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.